पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले सेक्सगाम खोरं पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। 1948 मध्ये पाकिस्तानने हे खोरं अवैधरित्या बळकावलेलं होतं आणि 1963 मध्ये एक करार करण्यात आला जो पाकिस्तान आणि चायनामध्ये झाला। सेक्सगाम खोरं पाकिस्तानने चायनाला दिलेलं आहे। आता हे चीन भारताचं असलेलं हे अधिकृत खोरं सेक्सगाम व्हॅली याच्यावरती चायना दावा करत आहे। नमस्कार, मी रत्नाकर सर, CIS च्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सेक्सगाम खोरं का चर्चेत आहे। चायनाने सेक्सगाम खोऱ्यावरती केलेला अवैधपणे उभारलेला रस्ता आणि चायना या खोऱ्यावरती पुन्हा आपला हक्क सांगत आहे। एकंदरीतच या प्रकारामुळे चायना आणि भारतामध्ये संबंध ताणले गेलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत भारत आणि चायनामधील ताणल्या गेलेल्या संबंधाविषयीची माहिती। सेक्सगाम खोरं नेमकं कुठे आहे आणि पाकिस्तानने चायनाला दिलेलं हे खोरं भारताच्या दृष्टिकोनातून का महत्त्वाचं आहे, या मुद्द्यांचा विचार आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात करूयात। तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल सेक्सगाम खोरं। सेक्सगाम खोरं याचं जर आपण प्राकृतिक स्थान पाहिलं तर भारताचा जो POK आहे, या POK आणि चीन यांच्या दरम्यान असलेलं हे सेक्सगाम खोरं संवेदनशील बनलेलं आहे। याचं कारण काय तर बघा, 1948 मध्ये पाकिस्तानने भारताचं सेक्सगाम खोरं अवैधरित्या बळकावलं आणि 1963 मध्ये चायना सोबत एक करार केला। त्या करारामध्ये भारताचं हे सेक्सगाम खोरं चायनाला देण्यात आलेलं आहे। पाकिस्तानची ही कृती आणि भारत आणि चायना यांच्यामध्ये ताणले गेलेले संबंध याचं मूळ कारण काय असेल तर पाकिस्तानने 1963 मध्ये केलेला करार। या करारामुळे आता भारत आणि चायना यांच्यामध्ये संबंध ताणले गेले आहेतच, परंतु सेक्सगाम खोरं हे वादाचा मुद्दा बनलेला आहे। या सेक्सगाम खोऱ्याबद्दल आपण माहिती पाहूयात। तुम्ही नकाशाकडे जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेलं हे सेक्सगाम खोरं चायना आणि भारत या दोन देशांमधील संवेदनशील भाग बनलेला आहे। सेक्सगामच्या वादाचं नेमकं मूळ कारण काय आहे, या मूळ कारणावरती आपण थोडासा प्रकाश टाकूयात। 1963च्या करारामध्ये या सेक्सगामच्या वादाचं मूळ कारण आहे अवैधपणे पाकिस्तानकडून हे सेक्सगाम खोरं चीनला देण्यात आलेलं होतं। सेक्सगामवरून चीनने केलेल्या दरपोक्तीमुळे भारत आणि चायना यांच्यातील संबंध ताणले गेलेले आहेत। भारताच्या भूभागावरती चायनाने केलेला दावा अर्थातच भारताला मान्य नाहीये। भारत सरकारकडनं हा दावा फेटाळून लावण्यात आलेला आहे। सेक्सगाम खोऱ्याबद्दल जर आपण माहिती घ्यायची म्हटलं तर लक्षात घ्या की सेक्सगाम हे जे खोरं आहे 1963 मध्ये पाकिस्तान आणि चायनामध्ये करार झाला। या कराराद्वारे भारताचं सेक्सगाम खोरं हे चायनाला पाकिस्तानने अवैधरित्या दिलेलं आहे। अर्थातच पाकिस्तानच्या या कृतीला भारतानं नकारलेलं आहे आणि चायनाने भारताच्या सेक्सगाम खोऱ्यावरती केलेला दावा भारताने फेटाळून लावलेला आहे। आता पाहूयात आपण सेक्सगाम खोरं आहे कुठे। सेक्सगाम खोरं जर आपण पाहिलं तर हे खोरं पाकिस्तान व्याप्त काश्मीर, ज्याला आपण POK म्हणून ओळखतो, या POK मधील हुंजा गिलगिट प्रदेशाचा हा भाग आहे। हुंजा गिलगिटचा जो काश्मीरमध्ये जो भाग आहे, या भागामध्ये हे सेक्सगाम नावाचं खोरं आहे जे काराकोरम पर्वत रांगेमध्ये सुमारे 20,000 फूट उंचीवर असलेलं हे खोरं आहे। आणि या खोऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर या खोऱ्याचा भाग चायनामधील उत्तर चायना जो आहे तो उत्तर चायनामधील जिंजियांग प्रांत आहे, या प्रांताची सीमा सेक्सगाम खोऱ्याला लागून आहे। अर्थातच या सेक्सगाम खोऱ्याचं प्राकृतिक स्थान जर आपण पाहिलं तर ते प्राकृतिक स्थान चायना या देशाशी लागून आहे। म्हणजे चायना या देशातील जिंजियांग हा प्रदेश जो आहे याला अगदी जवळ असलेला हा सेक्सगामचा प्रदेश, आणि यामुळे चायना कुरापती करत आहे, भारतासोबत कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहे। चायनाने या प्रदेशामध्ये रस्ता बांधायला सुरुवात केलेली आहे, पायाभूत सुविधा उभारायला सुरुवात केलेली आहे आणि अप्रत्यक्षरित्या चायना भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहे। हे पहा, पाकव्याप्त काश्मीर मधील सेक्सगाम खोरं उत्तरेकडील व पूर्वेकडील भागामध्ये आहे। त्याच्या पूर्वेला सियाचीन नावाची हिमनदी आहे आणि या भौगोलिक स्थितीनुसार यावर भारताचा कायदेशीर दावा आहे। मात्र पाकिस्तानने 1948 मध्ये ही व्हॅली बळकावल्यानंतर 1963 मध्ये पाकिस्तान आणि चायनामध्ये करार झाला। त्या करारान्वये सेक्सगाम व्हॅली पाकिस्तानने चायनाला दिलेली आहे। आणि मग 1963चा हा जो करार आहे तो करार नेमका काय तर बघा,
पाकिस्तानने 1963 मध्ये चायना सोबत सीमावाद सोडवण्यासाठी एक करार केला आणि या कराराच्या अन्वये पाकिस्तानने सेक्सगॅम व्हॅलीचा प्रदेश जो आहे तो चायनाला दिलेला आहे। 1963च्या या कायद्यानुसार जो चायनाला देण्यात आलेला सेक्सगॅम व्हॅलीचा प्रदेश आहे, या प्रदेशावरचा दावा भारताने अजूनही आपला दावा कायम ठेवलेला आहे आणि चायना आणि पाकिस्तानमध्ये झालेला 1963चा करार जो आहे तो भारताने स्पष्टपणे फेटाळून लावलेला आहे। तुम्ही पाहू शकता चायना या भागामध्ये काय करत आहे, तर चायना या भागामध्ये आपला दावा करत आहे आणि सेक्सगॅमची व्हॅली भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे आणि या सेक्सगॅमच्या व्हॅलीमध्ये चायनाकडनं वारंवार केल्या जाणाऱ्या कुरघोड्या भारत सरकारकडनं मोडीत काढण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे। अलीकडे चायना आणि भारतामध्ये संबंध सुधारण्याच्या मार्गावरती होते, परंतु एकीकडे चायना आपल्यासोबत संवाद साधते आणि दुसरीकडे मात्र सीमेच्या पलीकडून आपल्यावरती कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहे। एकंदरीतच या सगळ्या परिस्थितीचा परिणाम काय होत आहे, तर भारत आणि चायना यांच्यामध्ये जे संबंध हळूहळू पूर्वपदावरती येत होते ते संबंध आता पुनश्च बिघडण्याच्या मार्गावरती आहे। डोकलाममध्ये चायनाने केलेली कृती आणि त्याच्यानंतर भारताने चायना सोबतचा बंद केलेला संवाद या सगळ्याच मुद्द्यांवरती आता आपल्याला परिणाम होताना दिसून येत आहे। एकंदरीतच काय तर चायनाच्या या कृतीमुळे भारत आणि चायनाचे संबंध तुर्तास ताणले गेलेले आहेत। सेक्सगॅम व्हॅली याचं तत्कालीन कारण बनताना आपल्याला दिसून येत आहे। आता बघा सेक्सगॅम व्हॅली, या सेक्सगॅम व्हॅलीमध्ये चीन आणि पाकिस्तान हे दोघे मिळून एक आर्थिक कॉरिडॉर उभा करत आहेत। या आर्थिक कॉरिडॉरच्या निमित्ताने चायना भारताची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे। म्हणून चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर बाबतही भारताने स्पष्टपणे नकार देऊन आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे। एकंदरीतच सेक्सगॅमची व्हॅली काय आहे, सेक्सगॅमच्या व्हॅलीमध्ये चायना कशा प्रकारे हस्तक्षेप करत आहे आणि भारताच्या भूमीवरती आपला दावा सांगत आहे, या मुद्द्यांचा आढावा आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे। आपण पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।